वैजापूर पोलीस रात्रगस्त घालत असताना वाहनाची तपासणी केली असता वाहनात जवळपास 12 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी गांजा आणि वाहन असा एकूण 3,19,996 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी तिघांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शारिक अकील शहा, अरशद शहा आणि नीम शेख उर्फ तिर्री अशी आरोपींची नावे असून यातील अरशद शहा आणि नीम तिर्री हे दोघे पसार झाले आहेत। नीम तिर्री याच्या घरी गांजा देण्यासाठी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलंय। रात्री शहरातील पाटील गल्ली भागात एक ओमनी कार संशयितरित्या फिरताना आढळून आली होती। पोलिसांनी या कारला थांबवण्याचा इशारा केला असता कारमधील दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढलाय। पोलीस कर्मचारी महेश बिरोटे आणि गणेश कुलट यांनी चालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणी महेश बिरोटे यांच्या फिर्यादीवरून NDPS कायद्याखाली आरोपींविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय देशमुख, स्वप्नील नरवडे, योगेश झालटे, महेश बिरोटे, ज्ञानेश्वर मेटे, वाल्मिक बनगे, प्रशांत गीते, गणेश पैठणकर, गणेश कुलट यांनी केली आहे। शैलेंद्र खैरमोडे, MC न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।